रामकृष्ण हरे सज्जन हो. आज आपणापुढे सत्य हाच परमेश्वर अशा अर्थाचा भाग सादर करणार आहे. शीख धर्माचे आद्य संस्थापक गुरु नानक, लाहोरजवळ तलवंडी नावाचे गाव आहे, तिथे त्यांचा जन्म. म्हणतात योग भ्रष्टोभिजायते, भगवद्गीता सांगते. अथवा श्रीमतांगे हे योग भ्रष्टोभिजायते. योग भ्रष्ट पुरुष असतो ना, तो पुढच्या जन्मामध्ये लगेच ज्ञानी होतो. जसं ज्ञानेश्वर माऊली, शंकराचार्य, कोण जे जे असतील ना, तर त्यांना मागच्या जन्माचं ज्ञान असतं आणि म्हणून ते लहानपणीच त्यांना विद्वत्ता होऊन वरते, असं ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलेलं आहे. तसे हे गुरु नानक लहानपणीच विद्वान, ज्ञानी. शाळेत घातलं त्यांना वडिलांनी, शाळाचं काय मन लागेना. मग त्यांनी अनेक ग्रंथांचा अभ्यास केला, सर्व भाषांचा अभ्यास केला आणि पुढे वडिलांनी त्यांचं लग्न केलं, 2 मुली पण झाल्या. या सगळं असताना संसारात काय त्यांचं मन लागेना आणि मग त्यांनी तीर्थयात्रा करायचं ठरवलं. जोवरे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तोवरी आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. संत म्हणतात जोवरी सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तोवरी आपले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. असं त्यांना नानकांना वाटलं आणि मग त्यांनी तीर्थयात्रा सुरू केल्या. प्रत्येक ठिकाणी त्यांनी जे विद्वान लोक आहेत त्यांच्याशी चर्चा करणं, त्यांचं ज्ञान संपादित करणं आणि मग त्यांनी कबीरांचं शिष्यत्व पण स्वीकारलं. असं मोठं ज्ञानी झाले ते आणि त्यांनी एक महान ग्रंथ लिहिला, ग्रंथसाहेब. हा ग्रंथ आजही लोकप्रिय आहे शिखांच्या याच्यामध्ये, धर्मामध्ये. तेव्हा आणि मग त्यांनी ग्रंथ हाच गुरु अशा अर्थाचं ज्ञानही संपादित केलं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये लिहिते, जेथ जेथ संपत्ती आणि दया, दोन्ही वसती एके ठाया, तेथ जान धनंजया, विभूती माझी. भगवद्गीतेमध्ये भगवंताने विभूती योग जो सांगितलेला आहे, त्यामध्ये माझी विभूती कुठे कुठे असते, म्हणजे मी विशेष रूपाने कुठे कुठे असतो, तर जिथे संपत्ती आणि दया आहे असं जिथे दिसेल ना, तिथं माझं विभूती आहे, म्हणजे माझा अंश जास्त तिथे आहे, असा त्या ओवीचा अर्थ आहे. तसंच नानकाच्या बाबतीमध्ये आहे. त्यांच्यामध्ये सगळे संतत्वाचे गुण आले होते आणि त्यांनी जो धर्मग्रंथ आणि हे सगळं प्रचार केला ना, हजारो शिष्य त्यांच्या अनुयायी झाले आणि अनुयायी झाल्यानंतर त्यांनी जे शिकवण दिली, तर शिखांची शिकवण काय आहे? बोलना है तो मिठा बोलो, कडू बोलना मत शिखो. शीख हा शब्द आल्यामुळे हे काव्य घेतलेलं आहे. बता सके तो राह बताओ, पथ भटकना मत शिखो, लगा सके तो बाग लगाओ, आग लगाना मत शिखो. सगळ्या धर्मामध्ये हे तत्त्वज्ञान सारखं जवळपास सांगितलेलं आहे. तेव्हा त्यांच्या ह्याच्यामध्ये जप, प्रार्थना, श्रम, दानधर्म, अन्नदान, ज्याला लंगर वगैरे आपण म्हणतो, या गोष्टीला महत्त्व दिलेलं आहे. आणि इतरही धर्मामध्ये सारखे तत्त्व आहेत बघा. आणि म्हणून वेदामध्ये म्हटलं आहे, एकम सद्विप्रा बहुधा वदंती. एकम सत, एकच सत्य आहे आणि त्याला नानकांनी परमेश्वर मानला. आणि विप्रा बहुधा वदंती, त्या सत्यालाच ज्ञानी लोक बहुधा वदंती, वेगवेगळ्या नावाने संबोधितात आणि भजतात, पण सत्य
एक आहे, सर्वात भरलेला आहे. हां, सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे, तुकाराम महाराज म्हणतात. तेच त्यांनी सांगितलं की बाबा सत्य, साच आणि खरे हे 3 शब्द एकच अर्थाचे आहेत. फक्त अक्षरभेद आहे, त्यामुळं आपल्याला असं वाटतं काहीतरी वेगळं आहे. तर नाम विठोबाचं सत्य आहे आणि विठोबा पण कसा आहे? सत्य तो सत्य तो सत्य तो विठ्ठला, कागदा वियला जगदाकार. सत्य तो सत्य तो सत्य तो विठ्ठला, विठ्ठला तो त्रिकालाबाधित सत्य आहेस, असा तो सत्य. म्हणजे देव सत्य आहे, सत्य हाच परमेश्वर आहे, असं सर्वांनी जवळपास एक तत्व सगळ्यांनी सांगितलेलं आहे. तेव्हा माऊली म्हणतायत, गुरु तेथे ज्ञान, ज्ञाने आत्मदर्शन, दर्शने समाधान, आथी जैसे. गुरु तेथे ज्ञान. आणि म्हणून नानकांनी म्हणजे शीख पंथामध्ये जास्त महत्त्व गुरुला दिलेलं आहे. गुरु, आणि हाच मग त्यांनी गुरुचा जो खंडित हे केलेला आहे 10वा गुरु मानून तिथेच सांगितलं की आता इथेच आपलं पुढे त्याचा शिखातला गुरु मानायचाच नाही, ग्रंथ हाच गुरु. आणि खरं आहे ते. गुरु तेथे ज्ञान, ज्ञाने आत्मदर्शन, दर्शने समाधान, आथी जैसे. मनोनी जाणते नो गुरु भजिजे, जेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषते. असं ते शीख पंथाचं ज्ञान, संस्थापकांनी केलेला प्रचार. त्यांनी जाती धर्म कधी मानला नाही. जसं तुकोबरायाने सांगितलेलं आहे की भेदाभेद भ्रम अमंगळ, तेच गुरु नानकांनी सांगितलं आणि एकात्मतेचा संदेश दिला. सत्य हाच परमेश्वर आहे, अशा प्रकारचा महान संदेश त्यांनी दिला. हाच संदेश सगळ्यांनी सांगितलेला आहे आणि हाच संदेश अंगीकारा, असं सर्व संतांचं म्हणणं आहे. सज्जनो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.